प्रत्येकाला आयुष्यात झटपट सक्सेस हवा असतो, पण खरंच असं आहे का? खरंच असं होऊ शकतं का? झटपट मिळू शकतो का? तर नक्कीच नाही. एक मोदीजींचा मी व्हिडिओ बघितला जो जवळजवळ 30 वर्ष 35 वर्ष जुना होता. तर त्या काळामध्ये ते SSYचे साधक होते आणि त्या काळात त्यांना वेगवेगळ्या घरी जावं लागायचं आणि वेगवेगळ्या घरी गेल्यावर तिथं याचकासारखं राहायचंय. तिथं त्यांना अन्न मिळणार, तेही तो जो त्यांचा होस्ट आहे तो देईल तेवढंच. सतरंजीवर झोपायचंय, पैसे सांभाळायचे नाहीयेत, पैसे जवळ नसणार, अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. तर ते त्यांचं SSYचं कार्य असायचं. तर कुठं सभा आहे, कुठं मीटिंग आहे, तर तिथं त्यांची सुरुवात इथनं असायची की सगळ्यात पहिलं जायचं, तो परिसर झाडून काढायचा, त्यानंतर सतरंजा टाकायच्या, त्यानंतर लोकांना फोन करून बोलवायचं, लोक फोन करून आल्यानंतर मग पुढच्या मुवमेंट व्हायच्या आणि मग त्यांचं भाषण करणारे जो बाहेरचा व्यक्ती असेल तो भाषण करायचा. मग हळूहळू पुढची स्टेप आली, ते स्वतः भाषण करायला लागले. पण त्यावेळी प्रोसेस हीच होती की लोकांना बोलवून घ्यायचं फोन करून. म्हणजे सगळं लोक म्हणजे बँडही स्वतःच वाजवायचा, नाचायचंही स्वतःच, असं सगळा तो कार्यक्रम असायचा. पण जसा जसा काळ पुढे गेला, आज ते तसं करतात का? ऑब्व्हियसली नाही. त्यांच्याकडे एक वेगळी टीम आहे जी फोन करतीये, जी लोकांना बोलवून घेतीये. किंबहुना तेही होत नाही. आता ती टीम बोलवत नाहीये लोकांना, लोक त्यांना बोलवत आहेत, ते त्यांचे लोकांना बोलवून घेत आहेत, त्यांची टीम तयार होतीये, सगळं ते करतायत आणि हे फक्त जाऊन तिथं लेक्चर डिलिव्हर करतायत. सेम थिंग आपल्याला आहे. आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागणार. जसं जसं सुरुवातीच्या काळामध्ये माझा बिझनेस छोटा असेल, त्यावेळी मला वजन काटा माप मोजण्यापासून, दार उघडून झाडून स्वच्छता करण्यापासून सगळ्या गोष्टी मलाच करायच्यात. पैसेही मलाच घ्यायचेत, सगळ्या गोष्टी मला करायच्यात. पण जसा जसा मी काळ पुढे जाईल तसा तसा मला ऑटोमॅटिकली पुढच्या स्टेजला जावं लागेल आणि त्यावेळी माझं झाडण्याचं काम मला दुसऱ्याला द्यावं लागेल, त्यानंतर दुकान उघडण्याचं काम दुसऱ्याला द्यावं लागेल, त्यानंतर माल भरून देण्याचं काम दुसऱ्याला द्यावं लागेल, त्यानंतर पैसे स्वतः घेण्याचं कामही दुसऱ्याला द्यावं लागेल, तिथं कॅशियरला बसवावं लागेल. आणि मग त्याच्या पुढची स्टेज माझी येईल, ती म्हणजे माझा सेल्फ बिझनेसवरनं तो एक एंटरप्रेनर बिझनेस कडे जाईल आणि मी नवीन 2-4 बिझनेस चालू करेल. आणि जर तसं नाही केलं तर मी स्टॉप होणार. म्हणजे मी पैसे घेतच आयुष्यभर बसणार, तो गल्ला सोडणार नाही. तर जर आपल्याला ग्रो करायचंय, आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय, तर पूर्वी मी झाडत होतो म्हणून ते झाडत राहणं योग्य नाही. तर त्याच्या पुढच्या स्टेपला मला जावं लागणार आणि त्या रिलेटेड इम्प्रूव्हमेंट करत जाव्या लागणार. मला वाटतंय तुम्हाला लक्षात आलं असेल की सक्सेसची व्याख्या काय आहे. तर कायम तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागणार, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, कोणतंही काम छोटं मोठं न मानता सुरुवात मात्र छोट्यापासून करावी लागणार. थँक्यू.